हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. बघा, तर आमच्या आहोनी भाज्या आणून ठेवल्या. त्या संध्याला इकडं मार्केट असते, तर सगळ्या फ्रेश भाज्या होत्या आणि ते सकाळी लवकर जाते ते मार्केटला, त्यामुळं 9च्या आत सगळं मार्केट घेऊन येते ते, त्यामुळे फ्रेश भेटते. त्यानंतर मी सगळं फ्रीज मध्ये ते निवडून ठेवलं. सकाळी उठल्यानंतर आमच्या दरवाजात एक बघा फुलांचं झाड आहे, तर त्याची फुलं मी पूजेसाठी आणली होती. गुलाबाची फुलं आणि ते ठेवलं तर खूप छान दिसतं म्हणून. तर त्यानंतर इकडे नाश्त्यात मुलांना मी व्हेज बिर्याणी बनवायला घेतली आणि व्हेज बिर्याणी बनवताना पॅन मध्ये तेल तापत ठेवलं, त्यामध्ये चक्रफूल टाकून घेतली आणि इकडं मी लांबडा राईस असा वाफवून घेतला होता, शिजवून घेतला होता, तर तो बाजूला ठेवला. आणि इकडे भाज्या चिरून घेतल्या होत्या, तर कांदा, टोमॅटो, मिरच्या आणि इकडे आलं ठेचून घेतलं होतं. तर त्या पॅन मध्ये मी कांदा टाकून घेतला, नंतर मिरची टाकून घेतली, त्यानंतर आलं ठेचलेलं टाकून घेतलं, ते चांगलं भाजून घेतल्यानंतर टोमॅटो टाकून घेतलं आणि टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर हळद टाकून घेतली त्यामध्ये. आणि इकडं मी मिक्सरला थोडं वाटण बनवलं, तर ते वाटण काय बनवलं तर मी पुढे सांगते. तर इकडं भाज्या पण मी शिजवून घेतल्या होत्या, तर त्यामध्ये कॅरेट, बीन्स, बटाटा आणि पावटा टाकून घेतला होता. तुम्ही वाटाणा पण टाकू शकता. आणि ते नंतर भाजून झाल्यानंतर मी ते वाटण टाकून घेतलं. त्या वाटणमध्ये लसूण, एक 4-5 लवंगा, 4-5 मिरे, दालचिनीचा तुकडा आणि हे टाकून घेतलं होतं, कोथिंबीर, तर ते बारीक करून घेतलं होतं मी. तर ते टाकून भाजून घेतल्यानंतर मी हे भाज्या टाकून घेतल्या शिजवून घेतलेल्या. तर ते चांगलं मिक्स केल्यानंतर एक 5 मिनिटं वाफवून झाल्यानंतर हे मी राईस शिजवून घेतला होता, तो राईस टाकून घेतला मी त्यात. तर हे बघा, आणि हा शिजवताना मी थोडंसं जिरं टाकलं होतं आणि जास्ती मी पाणी टाकलं नव्हतं, कारण आपल्याला राईस सुटसुटीत पाहिजे होता. तर आपली व्हेज बिर्याणी तयार झाली बघा. एक 5 मिनिटं वाफवून घेतल्यानंतर मी इकडं मुलांचे टिफिन भरायला घेतले आणि मुलांना असं काहीतरी वेगवेगळं पाहिजे असतं टिफिन मध्ये, तर त्यांचं चालूच असतंय ना काय ना काय. त्यानंतर त्यांचं आवरून ते गेल्यानंतर मी इकडे जेवण बनवायला घेतलं. तर जेवणात मी आम्हाला कांद्याची पात आणि भाकरी बनवणार होते, तर कांद्याची पात बनवून मी बनवायला ठेवली आणि इकडे भाकरी बनवायला घेतल्या. तर मी इकडं बघा आपली कांद्याची पात तयार झालेली आहे. नंतर मी इकडे भाकरी बनवत होते, पण मी काल ना अशा कर्नाटकी भाकरी आणल्या होत्या आणि त्या भाकरी एकदम पातळ कागदागत असते त्या, पण आमच्या हो ना महाराष्ट्रीयनच आपल्या भाकरी आवडते, तर मी ते आपल्यासाठी बनवत होते. आणि मी कर्नाटक मधलं सगळं शिकली, पण भाकरी काही शिकली नाही. पण नंतर हे सगळं आवरून घेतलं आणि भाज्या बिज्या सगळं काढून घेतलं. तर आपल्या किचनवर बघा असा राडा सगळा पडला होता, तर तो राडा मी चुटकीसर क्लीन केला. आणि आपलं किचन छोटं असल्यामुळं राडा पण लगेच होता आणि क्लीन पण लगेच होतं. तर त्यानंतर आमच्या आहोंनी इकडं मुलांना दुधात खायला मकाने आणले होते, तर माझी मुलं ती दुधातच खातात. तुम्ही काय करता मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते ते नक्की कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला असाल तर फॉलो करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.